नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं चॅनल आहे, त्यामध्ये मी वेगवेगळे व्हिडिओज, ब्लॉग्स, काही मी बाय केलेल्या वस्तू किंवा काही बाय केलेले प्रोडक्ट्स वगैरे सर्व मी दाखवते. तर असंच आता आपण उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामध्ये जास्त करून खूप उन्हाचा त्रास होतो. ज्या डेली वेअर म्हणजे साड्या घालतात, ज्यांना रोज साडी घालावी लागते, त्यांना काय होतं की ज्या नॉर्मल हलक्या साड्या घालायला आवडतात उन्हाळ्यामध्ये. आणि उन्हाळ्यामध्ये कसं होतं की जास्त त्रासही होतो आपल्या स्किनला वगैरे. त्यामुळे हलक्या साड्या घातलेल्या खूप छान आणि खूप आपल्या बॉडीला सुद्धा खूप बरं वाटतं ते. आणि लेडीज म्हटलं की त्यांचं खूप असे प्रॉब्लेम्स असतात की जेणेकरून त्यातून त्यांना ज्या रेग्युलर साड्या घालणाऱ्या असतात त्यांना तर खूप त्रास होत असतो की बाबा हेवी साड्या घातल्यावरती त्रास होतो, हलक्या घातल्यावरती नाही होत. तसंच आज आपण उन्हाळ्याचा म्हणजे समर सीझन असा एक साडी घेऊन आलेलो आहे. तर तुम्ही ती साडी बघा आणि कशी वाटते, काय वाटते हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करायला विसरू नका, कारण माझा कोणताही व्हिडिओ जर आहे ना अपलोड झाला किंवा म्हणजे पब्लिश झाला तर तो तुमच्यापर्यंत पोहोचायला हेल्प होईल. तर आज आपण तसेच एक साडी घेऊन आलेलो आहे, ती तुम्हाला दाखवते. ही आहे मिशोवरून मागवलेली साडी आहे. ही साडी आहे ती मिशोवरून मागवलेली आहे. मिशो म्हटलं की खूप सारे प्रोडक्ट्स त्याच्यावरती आहेत. त्यातूनही आपण कसं सिलेक्ट करूनच प्रोडक्ट घेतो आणि ते प्रोडक्ट्स पण चांगले पाहिजेत, त्याचे रिव्ह्यू पण खूप चांगले असले की मग ते प्रोडक्ट घ्यायलाही आवडतं. प्रत्येक स्त्रीचं किंवा प्रत्येकाचं हेच असतं, ड्रेस असो, कुर्ती असो, काही का असे ना, ते प्रोडक्ट्स खूप चांगलं असले की घ्यायची इच्छाही होते. तसंच मी आज एक घेऊन आलेली आहे. मिशोचंच प्रोडक्ट आहे, मी मागवलेली साडी आहे. ही आहे, आता तुम्हाला कळालंच असेल साडी बघून की कोणती साडी आहे ती. ही आहे आलिया भट्टची साडी म्हणून खूप फेमस झालेली आहे. आणि ही कपडा जो आहे याचा जॉर्जेट कपडा आहे. तुम्ही म्हणाल आता समर सीझन मध्ये जॉर्जेट कसं, तर कसं आहे, रोजच कॉटनचे वेअर करू शकत नाही. कॉटन असं आहे की धुतलं की त्याला इस्त्री करावी लागते, त्यामुळे रोज किंवा असं बाहेर जाताना वगैरे नाही करू शकत. तर हे कसं डेली वेअर साठी खूप छान असं साडी आहे. ही साडी आहे आलिया भट्टची साडी आहे. आणि साडीचं सूत आहे ते जॉर्जेट आहे. ह्यात आहे ना कलर्स शेड आहेत ना, खूप छान वाटतात. कलर्स म्हणजे आपल्याला असं वाटतं की बाईला कोणत्या कलरची साडी आपण वेअर केली आहे किंवा आपण कोणत्या कलरची साडी आपल्याला छान वाटेल असं प्रत्येक जण विचार करतात. तसंच ह्यामध्ये ही साड्यांचे कलर जे आहेत ते 3 ते 4 कलर आहेत बघा ह्यात. आता तुम्हाला ह्यात दाखवते. हा आहे पिंक, इथे बघा क्रीमिश कलर आहे, क्रीम म्हणजे स्किन टोन आहे आपला. हा स्किन टोन आहे. आणि हा जो आहे हा तो आहे बघा, हा कलर एकदम असं ब्ल्यूइश, एकदम लाईट, जसं म्हणजे व्हाईट ह्याच्यामध्ये आपण लाईट म्हणजे ब्ल्यू एकच ड्रॉप टाकल्यावरती कलर कसा होतो तसा, किंवा आपल्या आकाशात जसा कलर येतो आपल्याला तसा. आणि आकाशाचा कलर असतो. हे इथे लाईट आहे, परत इथे डार्क थोडासा दिसतोय आणि परत इथे डार्क अशी आहे. साडी खूप छान आहे आणि वेगवेगळ्या लेयर्स मध्ये असल्यामुळे साडी अजून छान दिसते. खूप मस्त अशी साडी आहे. आणि साडीला जे लेस आहे ती लेस तुम्ही बघू शकता. साडीची लेस छान अशी लेस आहे. पूर्ण पदर आपण जसा वेअर करतो साडी, हे जसं आहे असं पूर्ण इथेपर्यंत, म्हणजे फ्रंटला इथेपर्यंत येईपर्यंत. मी साईडला व्हिडिओ देईन, तो नक्की बघा, म्हणजे तो बघा, त्यात कळून जाईल तुम्हाला की साडी कशी आली आहे ते. आणि हा वरती टक करायचा आहे. आणि माझ्या थ्रू जे काही आहे ना कोणी बाय करेल साडी, तर माझे रिव्ह्यू जे असतील ते होनेस्टली रिव्ह्यू असतील. यात काहीही चेंजेस नसतील की बाबा फेक वगैरे रिव्ह्यू नाही भेटणार तुम्हाला.
कारण मी ही सेल म्हणजे बाय करते, सॉरी मी ही साडी बायच करते त्यामुळे. आणि हा आहे ब्लाउज पीस. ब्लाउज पीस तुम्ही म्हणाल तर आता मी ह्यातही तुम्ही म्हणाल किंवा नाही बाही काही नाही, हा ब्लाउज पीस बिलकुल चांगला नाहीये. ह्याचे धागे, कारण मी स्वतःही ब्लाउज शिवते, ह्याचे धागे आहेत ना निघून जातात. तर हा ब्लाउज पीस तुम्ही न शिवलेला परवडेल. असं नक्की तुम्ही बाय करू शकता. ह्या साडीचं लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि साईडलाही तुम्हाला फोटो दाखवते की साडीची प्राइस काय आहे, सर्व डिटेल मध्ये ह्याच्यामध्ये देईन स्क्रीनशॉट. साडीचा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. किंवा तुम्ही बाय केली असेल तर कशी आलेली आहे तुम्हाला साडी हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल. धन्यवाद.